नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मालपुआची रेसिपी. तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतला आहे, थोडीशी वेलची पावडर घेतली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे. अजून लागलं तर आपण घेऊ त्याच्यामध्ये पाणी. इथे मी 1 बाऊल घेतलं आहे, त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेते. त्यामध्ये अर्धी वाटी गूळ, थोड्यामध्ये पाणी टाकते, वेलची पावडर, यामध्ये थोडी मी हळद पावडर टाकणार आहे. हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडं मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकत आहे. इथे जे 1 वाटी पाणी आहे ते मी पूर्ण वापरले. आता आपण चांगलं मिक्स करूया. तर यामध्ये अजून पाणी लागणार आहे. अजून 1 वाटी पाणी घेतले मी. यामध्ये मिक्स करून घेऊया. अजून त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते सर्व ॲड केलं आहे. चांगलं हे ढवळून घेऊया. त्यातला गूळ पूर्ण कुस्करून मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. याला बरोबर 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. त्याचा गोळही आता चांगलं मिक्स होत आलं आहे. 10 मिनिटे आपण हे झाकण मारून ठेवू. 10 मिनिटं ठेवूया. 10 मिनिटं झाली आहे. आपण हे उघडून बघू. बघा, हे पूर्ण आता चांगले मिक्स झालं आहे. गुठल्या पूर्ण मोडल्या गेल्या आहेत. एकदम मऊसर पीठ तसं तयार झालेलं आहे. तर आपण आता मालपुए करायला घेऊया. इथे आपण तवा गॅसवर ठेवलेला आहे. आपण याच्यावरती थोडं तूप टाकूया. आपण जे बेटर तयार केलेलं आहे तर त्याने टाकून घेऊ. असं सोडून देऊ. साईडने थोडंसं तूप सोडून देऊया. एका बाजूने तयार झाला असा. आता आपण फिरवून घेऊया. या बाजूने शिजू दे चांगला. अशा प्रकारे आपला एक मालपुआ तयार झाला आहे. काढून घेऊ. आज नवरात्रीचा 4था दिवस आहे. तर आज देवीला मालपुआचा नैवेद्य आहे. तर आपण नैवेद्यासाठी छोटे छोटे मालपुए बनवूया. छोटे छोटे
ते करून घेऊ आपण. यामध्ये थोडंसं तूप सोडून घेऊ. थोडंसं तव्याने असं साईडला असं करून घेऊ, म्हणजे सगळीकडे तूप लागेल. हे छानपैकी भाजले, पण थोडं थोडं तूप सोडू आणि पलटी करून घेऊ. लगेच निघत आहेत, छोटे छोटे असल्यामुळे लगेच निघतात. हे काढून घेऊ आपण. अशा प्रकारे आपले मालपोहे तयार झाले आहेत. तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा. थँक्यू बघितल्याबद्दल.